नमस्कार. मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी आदल्या दिवशी आपण मुंबईला जाऊन सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर धडकणार असल्याचं सांगितलं, घरी जाणार असल्याचं सांगितलं. खरं तर आरक्षण घरी जाऊन मागत असतात का हा मोठा प्रश्न होता, पण जरांगे म्हणाले फडणवीसांच्या घरी जाऊन आपण आरक्षण मागणार आहोत, माझा जीव घ्यायचा असेल तर घेऊ देत. जरांगेंच्या या घोषणेनंतर बराचसा गोंधळ उडाला आणि जरांगे मुंबईच्या दिशेनं निघाले. मध्ये समर्थकांनी त्यांना एका गावात थांबवून घेतलं, रात्रीचा मुक्काम तिथे झाला आणि त्यानंतर परत जरांगे अंतरवलीमध्ये आले. अंतरवलीत येऊन त्यांनी आपल्या उपोषणाची सांगता देखील केली आणि अंतरवलीतच साखळी उपोषण चालू राहील अशी घोषणाही केली. दरम्यानच्या काळामध्ये जरांगे आपल्या मागणीसाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी बाहेर पडतायत. जरांगे देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावरती जाणार नाहीत हे नक्की झालंय, पण त्याआधी जेव्हा जाण्याची घोषणा केली होती तेव्हा मात्र राजकारण ढवळून निघालं. जरांगेंनी नुसतं धडकण्याची घोषणा केली असती तर काही आक्षेप असायचं कारण नव्हतं, कोणाचाही, आमचाही कोणाचाही काही आक्षेप असायचं कारण नव्हतं. कारण आता युट्यूबवरती कॉल करून फोन करून शिव्या देणं सुरू झालंय. होणारच ना, स्वाभाविक आहे. कारण शिव्या दिल्याशिवाय ज्यांना चैन पडत नाही अशी मंडळी शिवीगाळ करत असतात. मानसिक दडपण आणणे, एक दबाव आणणे ही पद्धत रूढ झालेली आहे. पर्यायी व्हिडिओ करणे, त्या व्हिडिओमध्ये शिवीगाळ करणे ही पद्धतच रूढ होऊन गेली आहे. त्यामुळे त्याचं काही वाटत नाही, एवढं केल्याचं काही वाटत नाही. पण त्या दरम्यानच्या काळामध्ये काही लोकांनी जी विधानं केलीत ती मला महत्वाची वाटतात. म्हणूनच या व्हिडिओचं शीर्षक मी ठेवलंय, गावाच्या आणि देवाच्या मध्ये अनेक जण लागतात, त्यात राणे सुद्धा असतात. मला बरं वाटलं भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश नारायण राणे यांनी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्याआधी आमची भिंत तुम्हाला पार पाडावी लागेल असं विधान करून टाकलं. एखादी जात राजकारणामध्ये कोणाच्या विरोधात नसते किंवा एखादा व्यक्ती जातीच्या विरोधात नसतो. त्या जात समूहातील काही व्यक्ती भूमिका घेऊन लढत असतील तर त्या भूमिकेशी असहमती असू शकते. म्हणजे जरांगेंना विरोध म्हणजे मराठा समाजाला विरोध असा अजिबात नाहीये, आमचाही नाहीये. मराठा समाजाच्या मधले अनेक मित्र आहेत आणि ज्याची वेळोवेळी मी उजळणी वाचलेली आहे की अनेक जीवश्य कंठस्थ मित्र आहेत, ते सुद्धा ढाल बनून उभे राहतील असे चांगले चांगले मित्र आहेत. मराठा समाजाच्या विषयी मनामध्ये अढी असण्याचं कारणच नाही ना, ती फडणवीसांच्या असण्याचं कारण आहे. फडणवीसांच्या मनामध्ये मराठा समाजाच्या विषयी अढी असण्याचं काही कारण नाही आणि मराठा समाजाच्या मनामध्ये फडणवीसांच्या विषयी अढी असण्याचं कारण नाही. म्हणून तर नितेश राणेंच्या सारखा आमदार भिंत बनून उभा आहे असं सांगून राहतो. मला कौतुक वाटलं नितेश राणेंचं, त्यांनी ही भूमिका घेतल्याबद्दल. मला भाजपच्या लोकांना जरा नीट सांगायचं आहे, जरा तपासून बघा. देवेंद्र फडणवीसांच्या बाजूनी तात्काळ उभे राहणारे, म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेंनी केलेलं विधान हे तेवढंच महत्वाचं आहे, त्यांनी केलं. बावनकुळेंच्या कर्तव्याचा भाग होता, बावनकुळे बोलले, त्यांनी पक्ष धर्म पाळला. पण त्यानंतर जे कोणी विधान केलंय ते कोण कोण आहेत लक्षात घ्या, मराठा समाजाचे खास करून. त्याच्यानंतर जर कोणी बोललं असेल तर ते बोललेत प्रवीण दरेकर, जे मराठा समाजाचे आहेत आणि देवेंद्र फडणवीसांचे लाडके का बरं आहेत असा प्रश्न भाजपच्या गोटातून विचारला जातो. का जवळचे आहेत? प्रवीण दरेकरांनी देखील अशा स्वरूपाच्या वाक्याचा निषेध व्यक्त केला आणि देवेंद्र फडणवीसांच्या घरी आल्यावर आम्ही सामोरे जाऊ असं सांगितलं. निषेध व्यक्त करून त्याला उत्तर देणारे प्रवीण दरेकर एक होते. म्हणजे नितेश राणेंचं जेवढं कौतुक ते एवढंच कौतुक प्रवीण दरेकरांचं पण. त्यानंतर कोण बोललंय? त्यानंतर बोललेत अजून एक मराठा नेते प्रसाद लाड. प्रसाद लाड यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या बाजूनं भक्कमपणे उभे राहत आपली बाजू मांडलेली आहे. मला या तीनही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं जाहीरपणे कौतुक करायचं आहे. गावाच्या आणि देवाच्या मध्ये, देवाच्या म्हणजे देवाभाऊच्या, देवेंद्र फडणवीसांच्या मध्ये एक भिंत उभी आहे आणि ही भिंत अशी भिंत आहे जी त्यांच्यावरती होणाऱ्या हल्ल्यांना रोखेल.
आता पुन्हा प्रश्न येईल की मी देवेंद्र फडणवीसांची एवढी बाजू घेऊन मी देवाभाऊचा, काही जणांनी कमेंट पण केल्यात माझ्या व्हिडिओमध्ये, तुमचे पाहुणे नाते, मग तुम्ही सगळे सोयऱ्यातले, बोलणारच ना. हो बोलणारच. कारण सगळ्या सोयऱ्यांची काळजी जेवढी जरांगेंना असेल तेवढीच सगळ्या सोयऱ्यांची काळजी या कुलकर्णीला सुद्धा असेल. म्हणून बोलणार. लपवून ठेवायचं काहीही कारण नाही. ताकाला जाऊन भांडे लपविण्याची गरज नाही. कुरकुरेची जाहिरात आम्ही पाहतो, वाचतो, ऐकतो आणि समजून घेतो. टेढ़ा है पर मेरा है, आणि हा तर सरळ सरळ चांगला आहे. त्यामुळं यांच्यासोबत चांगलं असणं, यांच्याविषयी सद्भावना असणं आमच्यासाठी क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या वरती उपमुख्यमंत्री म्हणून टीका करणार असाल तर गोष्ट वेगळी. उपमुख्यमंत्री म्हणून त्याची जात काढायची, बामणं 3 मिनिटात संपवून टाकू म्हणायचं. जेव्हा हे घडू लागतं तेव्हा त्यावरची स्वाभाविक प्रतिक्रिया येऊ लागते. मला कल्पना आहे लोक मला देखील शिव्या घालणार आहेत, मला कल्पना आहे कदाचित मला अडवणार आहेत, बडवणार आहेत, अजून काय करणार आहे त्याची पूर्ण कल्पना आहे. पण हे मराठा करणार नाही आहे. मराठ्यांच्या नावाखाली ज्यांना गोंधळ घालायचा ते करणार आहेत. मराठा समाज असं करत नसतो. तो गावगाडा चालविणारा समाज आहे. त्याला लोकांना सोबत घेऊन जाण्याची सवय आहे. तो नेतृत्व करणारा समाज आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा पाईक असलेला कोणताही मराठा अशी विध्वंसकारी वृत्ती ठेवत नाही याची पूर्णपणे नम्रपणे जाणीव आहे. आणि ज्या ज्या मराठा समाजातल्या मंडळींशी माझे उत्तम संबंध आहेत त्यांच्याकडं माझी हीच भावना आहे. मला आनंद वाटतो मराठ्यांच्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्या स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी देखील देवेंद्र फडणवीसांच्या बाबत अगदीच चांगली भूमिका घेत त्यांच्या बाजूनं उभं राहण्याचा निर्णय घेतला. म्हणजे नरेंद्र पाटील, प्रसाद लाड, नितेश राणे आणि दरेकर, प्रवीण दरेकर या चौघांच्याही भूमिका म्हणूनच कौतुकास्पद ठरतात. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं माझ्या कर्तव्याचा भाग ठरतं म्हणून ते करतोय. कारण तुम्ही जेव्हा अशा जातीच्या आधारावर शिव्या घालायला लागाल, मी पुन्हा वाक्य ते उच्चारतोय, कधीही सकल मराठा असं करणार नाही. जे कोणत्या तरी राजकीय हेतूनी प्रेरित होऊन राजकारणाच्या आडून ह्या गोष्टी करत असतात त्यांच्याकडूनच अशा शिव्या घालण्याचे उद्योग चालतात. मी या 4-5 जणांचं कौतुक करतोय खरं, पण मला अजून काही प्रश्न आहेत जे मला भारतीय जनता पक्षाला विचारायचे आहेत. ते प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारल्याशिवाय हा व्हिडिओ पूर्ण होणार नाही. ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी उभं केलं, राजकारणात मोठं केलं, अशी मंडळी मूग गिळून गप्प का आहेत हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. आणि तीही वेगवेगळ्या जातीतील, वेगवेगळ्या विभागातील. सगळ्यात पहिलं नाव मी घेतो श्रीकांत भारतीय, ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या जवळच्या पक्षाच्या मोठ्या लोकांना टाळून विधान परिषदेवर घेतलं. त्या श्रीकांत भारतीय यांच्या फेसबुकवर, ट्विटरवर देवेंद्र फडणवीसांच्या वरती झालेल्या या विधानाबद्दल चकार ओळ लिहिली गेलेली नाही आहे. एक ओळ लिहिली गेलेली नाहीये. त्यांचं टीव्ही समोर, मीडिया समोर, वर्तमानपत्रात कुठेही भाष्य नाही. चला, तुम्हाला मीडिया समोर जाण्याची हौस नाही आहे, पण जे तुमचं स्वनाथ फाउंडेशन घेऊन स्वतःच्या फाउंडेशनच्या बाबत तुम्ही बोलत असता, देवेंद्र फडणवीसांचे बॉस म्हणून पाठीराखे असता, त्या श्रीकांत भारतीय यांना याबाबत एकही ओळ बोलावी वाटली नाही. ज्यांचे राजकीय करिअरचे नाथ देवेंद्र फडणवीस होते, त्या देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय करिअरवरती आरोप झाल्यानंतर श्रीकांत भारतीय यांना एकही ओळ बोलावी वाटली नाही. याचं मला आश्चर्य वाटलं, म्हणून त्या 4-5 जणांचं विशेष कौतुक वाटतं. चला, श्रीकांत भारतीय ब्राह्मण, विदर्भातले, संघाचे नसलेले, म्हणजे एक वेळेला संघ सांगू शकतो आपल्या लोकांना की शांत राहा, यांचा संघाचा संबंध नाही, हे वारकरी संप्रदायातले, म्हणजे संघात असं अजिबात नाही, तरीही श्रीकांत भारतीयांनी बोलू नये याचं मला पहिले आश्चर्य वाटतं. चला जरा पुढे जाऊया.
श्रीकांत भारती यांच्या नंतर आपण येऊया मराठवाड्याकडे. मराठवाड्यात हे मराठा आरक्षणाचं आंदोलन ज्या बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पुढे गेलंय, बीड जिल्ह्यातून, आणि देवेंद्र फडणवीसांचा दूत म्हणून देवदूत अशी ज्यांनी स्वतःला उपाधी लावून घेतली आहे ते ओमप्रकाश शेटे, ज्यांच्याकडं सध्या आयुष्यमान भारतच्या महाराष्ट्राच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे. आपल्या आजूबाजूच्या माणसाकडून आधी देवदूत म्हणून आणि आता दूत शब्द हटवून स्वतःच देव बनलेले ओमप्रकाश शेटे, जे आपली पाद्यपूजा सुद्धा करून घेतात. आपण जो काही आहे तो देवेंद्र फडणवीसांच्यामुळे हे आधी सांगायचे आणि आता आपल्या कामामुळे उभं राहिलोय असं सांगतात. त्या ओमप्रकाश शेटेंच्या फेसबुक, ट्विटर किंवा अन्य कोणत्या हँडलवरती देवेंद्र फडणवीसांची बाजू घेऊन जरांगेंच्या विधानाचा साधा निषेधही मी बघितलेला नाही. साधा निषेधही मी बघितलेला नाही. काही गोष्टींचं म्हणूनच आश्चर्य वाटतं. ज्यांना आत्यंतिक जवळचं समजलं गेलं आहे, ज्यांना आत्यंतिक जवळचं समजलं गेलं आहे, अशा लोकांच्याकडून काहीच विधान का येत नाही? का देवेंद्र फडणवीसांची ही नीती आहे की दुसऱ्या माणसांना पुढे करायचं आणि आपल्या माणसांना झाकून ठेवायचं? हा प्रश्न पडतोय आम्हाला. देवेंद्र फडणवीसांचे समर्थक म्हणून हा प्रश्न पडतोय. आपल्या माणसांना झाकून ठेवायचं आणि दुसऱ्यांना पुढे करून फ्रंट फूट आणायचं, ही देवेंद्र फडणवीसांची नीती आहे का? मग बळी गेले तर लाड, दरेकर किंवा राणे यांचे जाऊ दे आणि आपले भारतीय शेटे, अभिमन्यू पवार, राम हे सगळे नीट राहू दे असं आहे का? मी याआधी विचारलं होतं. देवेंद्र फडणवीसांचे सगळे लाडके लोक आता कुठे आहेत ज्यावरती वार झालाय? लोक भिंत बनून यायला तयार आहेत, पण यांचीच लाडकी माणसं मात्र शांत आहेत, गप्प आहेत. कदाचित सागरवर आत बसून ते चर्चा करत असतील. या चर्चा होत आहेत का? ते त्यांच्या सोबत आहेत का? याचा खुलासा आम्हाला कसा करणार ना? आम्हाला कसा करणार? या लोकांनीही आपल्या भूमिका व्यक्त केल्या पाहिजेत, एवढंच आमचं म्हणणं आहे. यातले अभिमन्यू पवार तर स्वतः गेले होते जरांगेंच्याकडं गृहमंत्र्यांच्या सभेची परवानगी मागायला. त्यांनी या विषयात आपण जरांगेंना योग्य तो सन्मान दिला होता हे सांगणं आवश्यक आहे. अभिमन्यू पवार मराठा आमदार म्हणून जरांगेंच्याकडे गेले होते परवानगी मागायला की कृपया फडणवीसांची सभा होऊ द्या. मग जरांगेंनी मोठ्या उदार अंतःकरणाने त्यांना परवानगी दिली होती, पण फडणवीस आले नव्हते. मग या अभिमन्यू पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे की ज्याच्यावरती प्रेम आहे ना त्याच्याकडूनच प्रश्न विचारले जातात. यांच्यावरती आणि यांच्या नेत्यावरती, दोघांच्याही वरती आमचं प्रेम आहे, म्हणूनच हा प्रश्न विचारतो. या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. नमस्कार.